नमस्कार. खरीप 2020च्या आपल्या पीक विम्याच्या बाबतीत मला अपडेट द्यायचा होता. सद्यस्थिती जी आहे ती आपल्याला सांगायची होती. आपल्याला आठवत असेल की 2020च्या खरीपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला होता. अनसिझनल रेन आणि त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात मोठं नुकसान झालं होतं, आपल्याला आठवत असेल. त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी आले होते, बाकी नेते मंडळी आले होते. आपल्याला हे आठवत असेल की म्हणावं तसं आपल्याला न्याय तेव्हा मिळाला नव्हता आणि 72 तासाची अट पुढे करून विमा कंपनीने आपली जी काही मागणी होती ती मागणी त्यांनी नाकारली होती. आपल्याला हे आठवत असेल की आपण आधी माननीय सरकारकडे मागणी केली होती, मदत मिळावी, बैठक व्हावी आणि त्यांच्याकडनं प्रतिसाद ठाकरे सरकारकडनं मिळाला नाही. त्यामुळे मग आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो. तिथे आपल्याला न्याय मिळाला आणि 72 तासाची अट जी आहे ती काढण्यात आली होती. आपल्याला हे आठवत असेल की त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विमा कंपनी गेल्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयात देखील जावं लागलं आणि निधी जो आहे आपल्याला नुकसान भरपाईचा तिथनं मंजूर करून दिला होता माननीय सर्वोच्च न्यायालयातून. विमा कंपनीने आतापर्यंत आपल्याला साधारण 288 कोटी रुपये दिलेले आहेत. परंतु आपलं म्हणणं जे आहे ते असं आहे की 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जेवढी संरक्षित क्षेत्राची जागा आहे, म्हणजे साधारण क्षेत्र जे आहे ते 2,85,000 हेक्टर होतं, तर त्याच्या अनुषंगाने 18,000 रुपये प्रमाणे 514 कोटी आपल्याला मिळायला हवेत. म्हणजे अजूनही 226 कोटी रुपये आपल्याला मिळणं बाकी आहे आणि त्यासाठी आपण लढतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हा विषय चालू आहे. आपल्या वतीने ऍडव्होकेट चौधरी साहेब आहेत, ऍडव्होकेट राऊत आहेत आणि आपल्याला आठवत असेल की आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं आपण आवर्जून विनंती केली होती आणि ऍडव्होकेट धोरडे पाटील साहेब जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत छत्रपती संभाजीनगरला, त्यांना खास बाब म्हणून आपण स्पेशल काउन्सिल म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना नेमलेलं आहे. ते देखील या केसमध्ये आहेत आणि तुषार मेहता साहेब जे आपल्या केंद्र सरकारचे सर्वात ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ती देखील आपली बाजू मांडणार आहेत. ऍडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी जे राज्य सरकारच्या वतीने केंद्रातलं काम बघतात, मान्य सर्वोच्च न्यायालयातलं, ती देखील आपल्याला याच्यात मदत करतायत. सांगण्याचं कारण एवढंच आहे की आता ही प्रक्रिया परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे. अनेक जणांचे मला अधूनमधून फोन येतात किंवा मेसेजेस येतात की नेमकं पुढे काय झालं. तर आपण पाठपुरावा केल्यामुळे जे 75 कोटी रुपये माननीय उच्च न्यायालयात होते ते व्याजासकट साधारण एक 90-95 कोटी आता आपल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे आहेत SAO धाराशिव यांच्या खात्यावर जमा झालेत आणि त्याच्या बरोबरीने 134 कोटी रुपये जे राज्य सरकारकडे उपलब्ध होते तेच आपल्या SAO कडे देण्याच्या बाबतीतला निर्णय झालाय, शासन निर्णय झालाय. त्यामुळे पैसे आता एका अर्थाने उपलब्ध झालेत. फक्त मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय क्लिअर करून घेण्याची प्रक्रिया आता चालू आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे 226 कोटी रुपये आपल्या हक्काचे हे मिळणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने आपण खासगी वकील आणि सरकारी वकील आणि खास सरकारी वकील लावून ही प्रक्रिया करतोय, हे आपल्याला मला सांगायचं होतं. 2021च्या बाबतीत सुद्धा असंच आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात आपण पाठपुरावा नक्की अतिशय ताकदीने करतोय. कोर्टाचा विषय असल्यामुळे स्वाभाविकच आहे की त्यांच्या सिस्टम प्रमाणे चालतं, परंतु पाठपुराव्याच्या बाबतीत आपलं महायुती सरकार पूर्ण आपल्याला सहकार्य करतंय. आपण जे वकील दिलेले आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, ते देखील या कामामध्ये आहेत. हेच आपल्यापर्यंत मला कळवायचं होतं. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतातच, आशीर्वाद असतात, त्यामुळे आपल्याला नक्की न्याय मिळेल, लवकर मिळेल अशी अपेक्षा देखील मी व्यक्त करतो आणि आपण हा विषय समजून घेतला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.